नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकॅफे या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे। चला तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ की किती पद आहेत, शैक्षणिक पात्रता काय, वयाची अट काय, किती फी लागणार, ठिकाण वगैरे काय, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण पाहून घेऊ। तर या ठिकाणी लक्षात द्या, तर या ठिकाणी टोटल 73 जागांसाठी भरती निघालेली आहे। लिपिक पदाची ही भरती आहे। टोटल 73 जागांसाठी या ठिकाणी भरती होणार आहे। तसंच याचं फॉर्म भरण्यासाठी तुमचं शिक्षण हे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे। तसेच तुमची MSc पण या ठिकाणी क्लिअर असली पाहिजे। तसेच याची वयाची अट या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। 31 ऑगस्ट 2025 रोजी तुमचं वय हे 21 ते 38 वर्ष तुमचं असलं पाहिजे आणि याचे नोकरीचे ठिकाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं असलं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 1500 प्लस GST अशी टोटल फी राहणार आहे। तर याची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। तरी आणि याची जी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 30 सप्टेंबर 2025 तारीख आहे। आणि जी एक्झाम आहे ती तुम्हाला नंतर कळवण्यात येतील की कधी एक्झाम होणार आहे। तर ते एक्झाम कधी होणार आहे, तर त्याचं हॉल तिकीट कसं काढायचं ह्याची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेळोवेळी त्याची ती माहिती आपल्या चॅनलवर अपडेट केली जाते। चला तर आपण फॉर्म कसा भरावा यासाठी सुरुवात करू। फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता येलो कलरमध्ये आहे बघा, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल। तर या ठिकाणी आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे। फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे दोन्ही कॉलममध्ये। मिडल नेम सांगितलं आहे तिथं वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि लास्ट नेम सांगितलं आहे त्या ठिकाणी आडनाव टाकून घ्यायचं आहे। जर हे नाव कशा पद्धतीने टाकायचं आहे, ज्या पद्धतीने तुमच्याकडे ID प्रूफ असेल, तुमच्याकडे ID प्रूफमध्ये तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, त्याच्यावर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। जर एखाद्या लेडीच्या नावामध्ये जर आधार कार्ड किंवा पॅन कार्डवरती जर मिस्टरांचं नाव असेल तर मिडल नेममध्ये त्यांनी मिस्टरांचं नाव टाकून घ्यायचं आहे। या पद्धतीने नाव टाकून घ्या। ही ते नाव टाकल्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी फुल नेम तुमचं या ठिकाणी दिसेल। हे टाकून झाल्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित, दोन्ही ठिकाणी कन्फर्म मोबाईल नंबर टाकून घ्या। ते टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला ईमेल ID वगैरे टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी ईमेल ID टाका, @ऑटोमॅटिक येईल। या ठिकाणी आल्यानंतर डोमेनमध्ये @gmail.com हे सिलेक्शन करून घ्यायचं आहे। तुमचं जे डोमेन असेल ते सिलेक्शन करून घ्या। त्याच्यानंतर फुल ईमेल ID आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। हे टाकून झाल्यानंतर हा जो दिलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला या सिक्युरिटी बॉक्स या रकान्यात टाकून घ्यायचा आहे। हे टाकून झाल्यानंतर या ठिकाणी खाली कोपऱ्यात सेव्ह नेक्स्ट बटन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण सर्व डिटेल्स टाकून घेतली, त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर आपण क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे। हे झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आपला युजर ID पासवर्ड भेटेल। हा युजर ID पासवर्ड आपल्याला एका ठिकाणी लिहून घ्यायचा आहे किंवा याचा युजर ID पासवर्ड आपल्याला मोबाईल आणि ईमेलला पण त्याचा मेसेज वगैरे येणार आहे। तर आता खाली येऊन आपल्याला या ठिकाणी आता फोटो अपलोड करायचा आहे, खाली सिग्नेचर करायचे आहे आणि कॅप्चर फोटोमध्ये आपल्याला एक सेल्फी काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आता मी फर्स्ट टाइम सांगतो की सेल्फी कशी अपलोड करायची। सेल्फी कशा अपलोड करायचं त्यासाठी खाली दिलेलं बघा, क्लिक हिअर टू स्कॅन, हा QR कोड आहे। हा QR कोड ओपन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी ओपन करून झाला तर या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल लेन्स ओपन करून घ्यायची आहे। गुगल लेन्स ओपन करून घ्यायचा आहे, त्याच्यातून हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे। QR कोड स्कॅन करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लिंक येईल, त्या लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे। तर लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं प्रोफाईल ओपन होईल आणि तिथं तुम्हाला कॅप्चर नावाचं एक ऑप्शन येईल। तर त्या कॅप्चर ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून त्या ठिकाणी फोटो कॅप्चर करून ओके करून घ्यायचा आहे। ज्या ठिकाणी तिथं फोटो अपलोड होईल तर ऑटोमॅटिक या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो सेल्फी अपलोड झालेला दिसून येईल वेबसाईटवरती। आता ह्या पद्धतीने हे आपला कॅप्चर फोटो अपलोड झालेला आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी फोटो आणि खाली सिग्नेचर अपलोड करायचे आहेत। तर ते कसे करायचे आहेत, आपल्याला फोटो हा बॅकग्राऊंड व्हाईट कलरचा वगैरे घ्यायचे आहे। त्यानंतर फोटोची साईज ही 50 KBच्या आतमध्ये असली पाहिजे। तसेच सिग्नेचरची साईज ही 20 KBच्या आतमध्ये असली पाहिजे। या पद्धतीने तुमचा फोटो सिग्नेचर अपलोड होणार आहे। आणि सिग्नेचर ही ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनने असली पाहिजे आणि ठळक वगैरे दिसले असली पाहिजे या पद्धतीने असली पाहिजे। तसेच याचे फोटो आणि सिग्नेचरचं हे रिनेम आहे ते फक्त फोटो नावाने सेव्ह तुमच्या मोबाईलमध्ये करून ते अपलोड केले जाईल। तसेच सिग्नेचरचं हे रिनेम हे फक्त सिग्नेचर ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये दुसरा स्पेस वगैरे काय अपलोड करायचं नाही, तुमचं नाव टाकायचं नाही। जर त्या पद्धतीनं केलं तुम्ही तरच या ठिकाणी हे फोटो सिग्नेचर हे अपलोड होणार आहेत। तर आता मी तुम्हाला हे या ठिकाणी फोटो सिग्नेचर अपलोड करून दाखवतो आणि त्याचं रिनेम कसं टाकायचं या ठिकाणी तुम्हाला दाखवतो।
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फोटो सिग्नेचर अपलोड झालेले आहेत. फोटोचं नाव हे रिनेम या पद्धतीने तुम्ही टाकून घ्यायचं आहे. सिग्नेचरचं रिनेम ही या पद्धतीने तुम्ही टाकून घ्यायचं आहे. असं जर टाकलं असेल तरच या ठिकाणी फोटो सिग्नेचर अपलोड होणार आहेत. तसंच फोटोची साईज ही 50 KB आत, सिग्नेचरची साईज ही 20 KB आतमध्ये असली पाहिजे, तरच तुमचं या ठिकाणी फोटो सिग्नेचर अपलोड होईल. हे करून झाल्यानंतर आता तुम्हाला सेल्फी फोटो अपलोड करायची दुसरी पद्धत एक सांगतो. तर या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या, या ठिकाणी हे कॅप्चर नावाचं हे ऑप्शन आहे. तर या ठिकाणी तुम्ही कॅप्चर नावाचं ऑप्शन तुम्हाला कधी येणार आहे, ज्यावेळी तुम्ही मोबाईलमध्ये हे ऑप्शन अपलोड करणार असेल. मोबाईलमध्ये ही वेबसाईट ओपन करायची, मोबाईल रोटेट करायचा, आडवा करायचा, तर या ठिकाणी तुम्ही हा कॅप्चर ऑप्शन ओपन होईल तुम्हाला त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट क्लिक करून तुम्ही या ठिकाणी फोटो ह्या सेल्फी काढून घेऊ शकता. त्या ठिकाणी त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर त्याच्यानंतर हे 2 बॉक्स दिसत आहेत, त्याच्या क्लिक बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे बॉक्सवरती. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. फोटो सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आपल्या पुढे असा डिटेल्स टाकायचा ऑप्शन येईल. तर या ठिकाणी कॅटेगरी आपली जनरलच ठेवायची आहे. त्याच्यानंतर विचाराल तुम्ही पर्सनल डिसेबिलिटी वगैरे आहात का, तर असेल तर येस करा, नसेल तर नो. त्यानंतर विचाराल तुम्ही सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये राहता का, असे राहत असाल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे डोमासेल सर्टिफिकेट वगैरे आहे का सिंधुदुर्ग जिल्ह्याचं, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं. त्यानंतर रिजनल विचारू तुमचं. त्याच्यानंतर या ठिकाणी हिंदू सिलेक्ट करा, जे तुमचं असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. या ठिकाणी तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का नाही विचाराल, येस येत असेल तर येस करा, नसेल तर. त्याच्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशनला कन्सल्ट तुम्हाला द्यायचं आहे का विचाराल, तर या ठिकाणी येस करून तुम्हाला खाली या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्या खालच्या कॉलममध्ये पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आता एक्झाम सेंटर सिलेक्ट करायला विचारत आहे. तर एक्झाम सेंटर टाकताना तुम्हाला एवढेच सेंटर दिसतील. तर यापैकी तुम्हाला जे जवळ पडतं सेंटर ते तुम्ही टाकून घेऊ शकता. तर या पद्धतीने 3 सेंटर टाकून घ्यायचे आहेत. हे 3 सेंटर टाकले त्याच्यानंतर खाली आपल्याला आपली जन्मतारीख टाकायची आहे. पहिल्या ह्याच्यात डेट सिलेक्ट करा, दुसऱ्या ह्याच्यात मंथ, तिसऱ्या ह्याच्यात इयर सिलेक्ट करा. तो टोटल डेट ऑफ बर्थ टाकून घ्या. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल काय असेल ते तुमचं. त्याच्यानंतर ट्विन्स आहात का विचारेल. ट्विन्स म्हणजे काय, जर तुम्ही जुळे बहीण भावंड असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. जर असेल तर या ठिकाणी त्या भावाचं किंवा बहिणीचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली विचारेल तुम्हाला तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात, तर ते विचारेल. असेल तर येस करून त्या पद्धतीने तुम्ही माहिती टाकायची. त्याच्या खाली वडिलांचं नाव टाका, त्या खाली आईचं नाव टाका आपल्या. जर तुम्ही मॅरिड असाल तर खाली आपल्याला स्पाऊसचं नाव विचारेल, तर त्या ठिकाणी नवऱ्याचं किंवा बायकोचं तुम्ही नाव टाकू शकता. त्याच्यानंतर ॲड्रेस विचारेल. ॲड्रेसमध्ये तुमच्या ॲट पोस्ट गावाचं नाव टाका. सेकंड ॲड्रेसमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथला लँडमार्क टाकायचा आहे. थर्डमध्ये तुमचा तालुक्याचं नाव टाका. डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता ते जिल्हा सिलेक्ट करा. त्याच्यानंतर स्टेट विचारेल, स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करा. आणि पिनकोड विचारेल, तर तो तुमच्या गावचा जो पिनकोड असेल तो पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कम्युनिकेशन ॲड्रेसला तुम्ही येसच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे या ठिकाणी टिक केल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक ॲड्रेस फिल केला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला GST बिल कोणत्या ॲड्रेसवर पाहिजे विचारेल, तर या ठिकाणी परमनंट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे, आपल्या बँक डिटेल्स. या ठिकाणी आपल्या बँकेच्या अकाउंटवर आपलं कसं नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. बँक आणि ब्रँचचं नाव टाकून घ्यायचं आहे, कोणती असेल ती तुमची. या ठिकाणी अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे तुमच्या बँकेचा. सेम अकाउंट नंबर खालच्या कॉलममध्ये पण टाकून घ्या. अकाउंट टाईप विचारेल कोणता आहे तुमचं, सेविंग आहे का करंट अकाउंट आहे ते टाकून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. शक्यतो बऱ्यापैकी लोकांचं सेविंग असतं तर सेविंगच करून घ्या. त्याच्यानंतर IFSC कोड टाकून घ्यायचा आहे बँकेचा. त्यानंतर MICR कोड नंबर विचारेल, तो नंबर पण तो टाकून घ्यायचा. हा नंबर तुम्हाला कुठे भेटेल, एकतर तुमच्या बँक पासबुकवर असेल, नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर या ठिकाणी मागाशी सांगितल्याप्रमाणे 1500 प्लस GST टोटल 1770 रुपये या ठिकाणी फी होत आहे. त्याच्यानंतर ही सर्व झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हॅलिड युअर डिटेल्स या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी इथे लक्ष द्या, तर इथे व्हॅलिड युअर डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर जर इरर येत असेल, वन मोर इरर फाउंड इन पेज, तर या ठिकाणी वरती यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आर यू रेसिडेन्सी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, तर या ठिकाणी येस करायचं आहे. आणि डोमासेल सर्टिफिकेट ऑफ सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट याला पण येस करायचं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी जर तुम्ही सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये असाल तरच या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी व्हॅलिड युअर डिटेल्स करायचे आहेत, व्हेरीफाय झालेले या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. स्ट्रीममध्ये आपल्याला तुमचं कोणती स्ट्रीम होती ती सिलेक्ट करा. आर्ट कॉमर्स सायन्सची असेल ती सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कधी पूर्ण झालं ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ग्रॅज्युएशनला तुम्हाला किती पर्सेंटेज होते ती या ठिकाणी टाकून घ्या. जर तुम्हाला 60पेक्षा जास्त पर्सेंटेज असतील तर या ठिकाणी
फर्स्ट करून घ्यायचं आहे. 45 ते 60 असतील तर या ठिकाणी सेकंड करून घ्यायचं आहे. 45पेक्षा कमी असतील तर या ठिकाणी पास करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीतून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचे पण डिटेल्स टाकून घ्या. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा, तारीख टाका, पर्सेंटेज टाका आणि ग्रेड सिलेक्ट करून घ्यायचे आहे. ते झाल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी विचारेल की यू हॅव पास मॅट्रिक्युलर एक्झामिनेशन विथ मराठी सब्जेक्ट, म्हणजे तुम्हाला 10वीला मराठी विषय होता का? तर या ठिकाणी मराठी विषय असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची MSc IT झाली आहे का, तर या ठिकाणी येस करून घ्या. आर यू पोस्ट ग्रॅज्युएशन इन कम्प्युटर IT, तर तुम्हाला ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला कम्प्युटर IT विषय असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लास्टला विचारेल तुम्हाला डू यू हॅव बॅचलर मॅट्रिक लॉ ऑफ कम्प्लीट, म्हणजे तुमचं लॉ डिग्री पूर्ण झाली आहे का, म्हणजे तुमचं LLB काय कंप्लीट झालं आहे का, झालं असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक्सपिरियन्स विचारेल. एक्सपिरियन्स जर तुमचा बँकिंग एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी येस करून घ्यायचा आहे. तर बँकिंग एक्सपिरियन्स नसेल तर नो करून घ्यायचा आहे. जर असेल तर त्या ठिकाणी तुमच्या कंपनीचा टाका, कोणत्या पोझिशनवर होता टाका, कधी जॉईन केला, कधी सोडली ती टाका, नेचर ऑफ ड्युटी काय होती टाका, जर कंपनी सोडली असेल तर त्याचं कारण टाका. हे सर्व टाकल्यानंतर या ठिकाणी एक्सपिरियन्स इयर ऑफ एक्सपिरियन्स ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर आपल्याला खाली टाकून घ्यायचे आहेत की या ठिकाणी 3 लँग्वेज टाकायचे आहेत. मराठी तर ॲटोमॅटिक येईल, तर मराठी तर तुम्हाला येत असेल लिहिता बोलता वाचता तर 3ला येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली हिंदी लिहा, हिंदी लँग्वेज लिहिता बोलता येस करून घ्यायचं आहे. 3ऱ्या नंबरला इंग्लिश लिहून घ्यायचं आहे, त्याला पण लिहिता बोलता वाचता येतं. या पद्धतीने तुम्ही सर्व या ठिकाणी बॉक्सवर क्लिक करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सेम व्हॅलिड डिटेल्स ओके करून घ्यायचे आहे, व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व डिटेल्स टाकून घेतल्या. त्याच्यानंतर व्हेरीफाय युअर डिटेल्सवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी व्हेरीफाय डिटेल्स झाले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण जो पण फॉर्म भरला तो सर्व व्यवस्थित या ठिकाणी दिसेल. तर एकदा सर्व चेक करून घ्यायचे आहेत, डिटेल्स भरलेले बरोबर आहेत का नाही, स्पेलिंग वगैरे सगळं चेक करून घ्यायचे आहेत. जर सगळ्या डिटेल्स बरोबर असतील तर आय ॲग्री या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये काय जर चूक असेल, मिस्टेक असेल तर बॅकचं बटन आहे दिसते खाली बघा ॲग्रीच्या खाली, त्याच्यावर क्लिक करून जी डिटेल्स रॉंग झाले आहे, मिस्टेक झाले आहे, तिथं जाऊन करेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून ओके करून घेऊ, म्हणजे या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. तर या ठिकाणी आपल्याला आता आपल्या पहिल्या ह्याच्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा चिटकवायचा आहे. दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला हँडरायटिंग डिक्लेरेशन द्यायचं आहे. 3ऱ्या PDF मध्ये आपल्याला डोमासेल सर्टिफिकेटची PDF अपलोड करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आता मी तुम्हाला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन कसं करायचं दाखवतो. तर त्यासाठी चूज फाईल बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फोटो आणि व्हिडिओ या बटनावर आपल्याला जायचं आहे. याच्यामधून आपल्याला तुमचं तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी आपण आपला थंब या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. तर या ठिकाणी थंबची साईज ही 50 KBच्या आतमध्ये तुमची थंबची साईज असली पाहिजे. तर असेल तर या ठिकाणी ही थंब अपलोड होणार आहे. थंबचं नाव हे फक्त THUM फक्त द्यायचं आहे. त्याच्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. थंबचा फोटो अपलोड झाला तर पाहू शकता या ठिकाणी फोटो अपलोड झालेला आहे. थंबचं नाव वगैरे दिलेलं आहे. हँडरायटिंग डिक्लेरेशनमध्ये काय लिहायचं ते पण दाखवतो. त्यासाठी चूज फाईल बटनावर क्लिक करून घ्या. गॅलरीमध्ये येऊ आपण. तर या ठिकाणी हे सेल्फ डिक्लेरेशन पण या ठिकाणी अपलोड केलेलं आहे, पण हँडरायटिंग डिक्लेरेशन या ठिकाणी हे डिक्लेरेशन पाहून घ्या. तर या ठिकाणी फक्त यांच्या नावाच्या जागी फक्त तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे तसं या ठिकाणी पूर्ण तुमच्या स्वहस्ताक्षरात तुम्ही हे हँडरायटिंग डिक्लेरेशन लिहायचं आहे आणि त्याचा फोटो काढून ते अपलोड करायचं आहे. तर याची हँडरायटिंग डिक्लेरेशनच्या फोटोची साईज ही 50 KB ते 100 KBच्या मध्ये असली पाहिजे. असेल तर ते या ठिकाणी अपलोड होणार आहे. आणि रिनेम हे फक्त सेल्फ डिक्लेरेशन म्हणून दिलं तरी चालतील. फक्त त्याच्यामध्ये कोणतं कॅरेक्टर वगैरे किंवा स्पेस वगैरे द्यायचा नाही. प्लेन नाव टाकायचं आहे आणि ते अपलोड करून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित पहा, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, परत ते लिहा, परत त्याचा फोटो काढून ते अपलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी आता परत हे अपलोड करायसाठी आपण खाली ओके बटनावर क्लिक करू. तर या ठिकाणी ते अपलोड झालेलं आहे. लास्टचा ऑप्शन आहे तो म्हणजे डोमासेलची PDF अपलोड करून घ्यायची आहे. तर त्यासाठी ती गॅलरीमध्ये जावा, डोमासेलची PDF तयार करून ठेवा ऑलरेडी, ती सिलेक्ट करून या ठिकाणी ती डायरेक्ट अपलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला या रकाने टाकून सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट केलं तर आपल्या या ठिकाणी 1770 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. त्यासाठी हा QR कोड आपल्याला या रकाने टाकून परत एकदा सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. आपलं फॉर्म अप्रूव्ह
टोटली सबमिट झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. पेमेंट करायसाठी आपल्याला हे ऑप्शन सर्व दिसतील. त्याच्यातलं सगळ्यात सोपं ऑप्शन म्हणजे QR कोडचं आहे. तर QR कोडच्या ऑप्शनवर क्लिक करा. मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीड विथ पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपल्या मोबाईल QR कोड ओपन होईल. तर QR कोड हा ओपन करून घ्यायचा आहे. तर आपल्या मोबाईलमधून हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे. तर तुमच्या मोबाईलमधून QR कोड स्कॅन करून झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कट होईल. पेमेंट कट झाले या ठिकाणी बॅकचं किंवा रिफ्रेशचं बटन दाबायचं नाही. तर ते ऑटोमॅटिक या ठिकाणी तुम्हाला सक्सेस पेमेंट म्हणून ऑप्शन येईल. तर ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत एकदा ही वेबसाईटची दिलेली आहे डिस्क्रिप्शन ती ओपन करून घ्यायचं आहे. तिथं तुम्हाला मोबाईलला आलेला ID पासवर्ड त्या ठिकाणी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यावरती तुम्हाला प्रिंटआउटचा ऑप्शन दिसेल प्रिंट ॲप्लिकेशनचा. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही प्रिंट डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याचं हॉल तिकीट कधी येणार आहे, जी एक्झाम कधी असणार ते जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या व्यक्तींसाठी ही चांगली मोठी सुवर्ण संधी आहे. त्याचा लाभ तुम्ही सर्व घेतलाच पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.